तर रामराम मंडळी, सकाळी सकाळी भाऊ बामऱ्या भूतासारखा आरशासमोर उभा होता. साला म्हटलं रोटा मारायचा टाइम झालाय, म्हटलं चला. तोच पुढे हा राहुल म्हणे काय करू, म्हटलं 3 किलो साखर आणि 2 किलो रवा बांधून दे. आर्लोसन कटिंग कर म्हणतं. दादांनी केसांना बैजबरी उभं करून मस्त मेंदूला थंड केलंय. भाऊला म्हटलं मटकीला मोड आणि दादाच्या मेंदूला लोड अजिबात सहन होत नाही, हलावते म्हणते मेंदू जरा. सुट्टीचा दिवस होता आणि हा रस्त्यात हा बापू भेटला. डिंगडांग करत याला विचारलं कार, म्हटलं भाऊ. म्हटलं तू राज चेन्नई मा आणि फक्त गाडी दावाल रविवारले पुन्हा मायस का, म्हणतं भाऊ. बापू मला म्हटला सकाळपासून तुला कोण भेटलं नाही का म्हणे. तोच पुढे हा जयेश दादा मला म्हणतो तुझे ब्लॉग म्हणजे 500 MG ची गोडी म्हणे. लगेच पुढे बाय 1 गेट 1 ची ऑफर चालू होती. लोकेसले फुकट नको लागस हो. असं दुकानावर जाऊन लोक भाव करतील, पण आठे मात्र काही का देना लोके बटल लिहितील. जाऊदार भाऊ, खरं बोला ना, सगळी माईल बी रागेस. असो, संध्याकाळी वास्तुशांतीचे संदीप मामा आणि सोनल मामीकडे चुलीस आमंत्रण होतं. तोच पुढे कैसा आहे ना, राजदादा का स्टँडर्ड इतना बढ गया आहे ना, राजदादाच्या कार्याची दखल स्वतः शत्रुघ्न बापूसाहेब काटी यांनी घेतली. बापू राजदादा सर्वांचा लाडका आहे म्हणून सगळ्यांपर्यंत चाचे रोपे लावून आला. हा थोडीशी जागा पुढे सरकलो आणि बघतो तर काय, आमच्या गावातील सुप्रसिद्ध बॉम्बे गलीतील लोक इथं हजरच होते भाऊ. ते सोडावं म्हटलं, लोटात लोटा लोटात काजू फुकट न खावाले, मी कसा लाजू. पहिले राजदादा म्हटलं पहिलं वाकडान काम करू. बाऊल म्हटलं चालतो का घरी, का डबा बिबा बांधायचा प्लॅन आहे तुझा. अंगात मस्ती होती पण डोक्यात मात्र सुस्ती जास्त होती. चलो चलते हे रुकते हे, थांबूया. तोपर्यंत तुम्ही लाईक आणि फॉलो करा. जय महाराष्ट्र.